नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मित्रो, WRDच्या जाहिरातीबद्दल तुम्ही बऱ्याच दिवसापासून ऐकलं असेल आणि सर्वांना माहित पण आहे की याची वॅकन्सीज येणार आहे। आता विषय कसा आहे की WRDच्या बऱ्याच वॅकन्सीज ऑलरेडी झाल्या, पण त्यावेळेस जे ज्युनियर इंजिनियरच्या वॅकन्सीज होत्या त्या काढण्यात आलेल्या नाही। याच्यामध्ये डिग्री आणि डिप्लोमा वाल्यांची पण केसेस होत्या, बऱ्याचशा काही गोष्टी आहेत। त्यामुळे या जाहिराती आल्या पण नव्हत्या आणि त्या पुढे लांबत चालल्या। पण नेमक्या जागा किती होत्या आणि काय की WRD ही जेवढी रिक्रुटमेंट त्यांना लागते, एम्प्लॉई जेवढे लागतात ना, त्याच्यापेक्षा अर्धेच एम्प्लॉई त्यांच्याकडे आहेत अशी सिच्युएशन आहे। म्हणजे एक तर यानं होतं काय की जे ऑलरेडी एक्झिस्टिंग लोक कामं करतात ना, त्यांच्यावर कामाचा तणाव वाढतो, कारण हे बरेच लोक नसल्यामुळे लोड तर वाढणारच आहे त्यांचा। आणि एवढे विद्यार्थी बेरोजगार असताना तुम्हाला जाहिराती काढायला काय हरकत आहे? आहेत ना वॅकन्सीज, नसल्या तर वेगळी गोष्ट आहे। तर आजच्या महाराष्ट्र टाइम्सला एक न्यूज आलेली आहे, त्या न्यूजमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की 1,500 पदे खाली आहेत। कशाचे? WRDचे। किती? 1,500 पद, सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल या तिन्ही ब्रांचचे। इथं बघितलं तर बघा की स्थापत्य अभियांत्रिकीचे किती दिले त्यांनी? 1291 पद। आणि याच्यात मेकॅनिकलचा पण संदर्भ आहे। बघा तुम्ही इथं कनिष्ठ अभियंता यांत्रिकी त्याचे जवळपास 265 पद खाली आहेत। त्यानंतर विद्युतचे 129 आणि सहाय्यक अभियंता त्याचे 545 एवढे पद खाली असताना जाहिरात काढायला प्रॉब्लेम काय म्हणते याच्यामध्ये? ही थोडंसं ब्लर दिसेल, कारण न्यूज आहे, जास्त मी त्याला हे करू शकत नाही, म्हणजे स्ट्रेच करू शकत नाही। तो आपल्या टेलिग्राम चॅनलला या न्यूजचं कटआउट पण मी टाकेल। बघा, राज्याच्या जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता गट ग पदाच्या 1600हून अधिक जागा रिक्त आहेत। त्यामुळे विभागातील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार आला आहे। गेल्या 2-3 वर्षात जलसंपदा विभागाच्या पदभरती रखडलेली आहे। त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे लाखो उमेदवार चिंतेत आहेत। म्हणजे वॅकन्सीज असून न काढणं ही वेगळी गोष्ट, नसली तर ठीक आहे, मान्य आहे, ओके। लवकरात लवकर ही पदभरती व्हावी अशी मागणी केली जात आहे। जलसंपदा विभागामध्ये स्थापत्य, विद्युत यांत्रिकी या पदाच्या जागा रिक्त आहेत। राज्यात कनिष्ठ अभियंता पदाच्या 1,685 जागा रिक्त आहेत, तर सहाय्यक अभियंता पदाच्या 545 जागा रिक्त आहेत। या पदांच्या भरती सार्वजनिक बांधकाम विभाग सेवा प्रवेश नियमानुसार होती। आता बघा, PWDचा सेवा प्रवेश नियम बदलला, तिथं डिग्रीला पण अलाउ केलं, JEEला, क्लिअर। तर इथं पण तीच केस आहे। मात्र गेल्या वर्षी कनिष्ठ स्थापत्य या पदासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन सेवा प्रवेश नियम जाहीर केला आहे। म्हणजे इथं डिग्री पण अलाउ केलेलं आहे। PWD वाल्यांना जाहिरात झालेली आहे, बऱ्याच जणांना माहिती आहे, ओके। त्यामुळे बऱ्याच जणांना, विद्यार्थ्यांना डिग्रीच्या काय वाटतं की आम्हाला पण अलाउ केलं जाईल WRDला। आता बघू काय होईल ते, मी ते तुम्हाला अपडेट देत जाईल, जसे जसे माझ्यापर्यंत अपडेट येतील मी पोहोचत जाईल तुम्हाला। आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्रामचेही चॅनल जॉईन करा, त्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक मिळेल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल तिन्हीची पण। पुढे बघू आपण। त्यानुसार पदविका व पदवीधर धारक तसेच त्यापेक्षा उच्च शिक्षित अर्हता धारक करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पात्र केले आहे। अशातच कोरोना महामारी, सरळ सेवा पदभरतींमध्ये लागणारा दीर्घ वेळ इत्यादी कारणांमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे उमेदवार चिंतेत आहेत, क्लिअर। त्यामुळे पदसंख्या विभागाने तात्काळ जाहिरात प्रसिद्ध करावी अशी मागणी बेरोजगारांसह स्पर्धा परीक्षेसाठी तयार करणाऱ्या उमेदवारांनी केली जाते, ओके। कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण आहे, दिसती गोष्ट आहे, कारण तुम्ही अर्ध जर डिपार्टमेंट तुमचं खाली असतील तर लोकांवर ताण येणारच आहे, क्लिअर। तर याच्याबद्दलचे काहीही अपडेट आले पुढचे तर मी ते अपडेट तुमच्यासाठी घेऊन येईल। तुर्तास इथं थांबतो। थँक्यू सो मच गाइज फॉर लिसनिंग मी, थँक्यू सो मच।